जी.आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता 53% संदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। काय ही बातमी आणि महागाई भत्ता 53% आणि घरभाडे भत्ता वाढ जी आहे ती कर्मचारी पेन्शनधारकांना कधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता DA/DR वाढीसंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 53% प्रमाणे महागाई भत्ता लाभ जो आहे तो जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन पेन्शन देयकासोबत दिला जाणार आहे। या संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी बातमी विश्वसनीय सूत्रांच्याकडून मिळते। राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3% महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारनं अद्याप न घेतल्यानं राज्यातील विविध कर्मचारी संघटनेमार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन तत्काळ वाढीव महागाई भत्ता फरकासह लागू करण्याचं निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना दिलेले आहेत। वाढीव 3% महागाई भत्त्याचा लाभ जो आहे तो जुलै 2024 पासून मिळणार आहे। राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव 3% महागाई भत्त्याचा लाभ DA/DRचा लाभ हा DA फरकासह दिनांक 1 जुलै 2024 पासून दिला जाणार आहे। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा 50% वरून 53% होणार आहे। DA वाढीबरोबरच HRAमध्ये देखील वाढ होणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या वाढीबरोबरच घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे। सदरची वाढ ही राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून नियोजित शासन निर्णयानुसार घरभाडे भत्त्यामध्ये वास्तव्याच्या ठिकाणानुसार 10%, 20% व 30% अशी वाढ होणार आहे। त्यामुळे निश्चितच घरभाडे भत्त्यामध्ये सुद्धा 1% वाढ होणार आहे। त्यामुळे निश्चितच 4% वेतनवाढीचा हा जो लाभ आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि पेन्शनधारकांना 3% वाढ जी आहे ती महागाई भत्त्याच्या दरानुसार होणार आहे। त्यामुळे निश्चितच जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगारासोबत पेन्शनसोबत हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ जो आहे तो जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगारासोबत मिळणार आहे। सोबत रोखीनं जुलै ते डिसेंबरची थकबाकी जी आहे ती कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच असं झालं तर ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। धन्यवाद।